रडणाऱ्या डोळ्यांपर्यंत सहज पोहोचता येतं, पण हृदयातल्या दुःखापर्यंत पोहोचायला मात्र फार अंतर गाठावं लागतं. त्यामुळे मंडळी, मनासारखं काही घडत नाही म्हणून मनासारखं जगणं कधीच सोडायचं नसतं. कारण अडचणी ह्या तात्पुरत्या असतात, पण आपली स्वप्न आणि जगण्याची उमेद मात्र कायमची असते. जीवनामध्ये एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची ताईंनो, हमेशा आपण एक शब्द कधीच बोलायचं नाही, हे कमी आहे, ते कमी आहे. कमी कमी हा शब्द पुन्हा पुन्हा कधीच बोलायचा नाही. नाहीतर मग हा शब्द आपण सारखे सारखे बोललो ना, आपल्या नशिबात पण नेहमी कमीच मिळत असतं. जे मिळतंय ना ते कमीच मिळत जातं आपल्याला. त्यामुळे हा शब्द आपण जास्त कधीच बोलायचा नाही. आपण जे सारखं सारखं बोलतो किंवा मनामध्ये काही जे विचार करतो ना, आपल्याला वाटतं कोणालाच माहिती नाही, पण ते युनिव्हर्सला माहिती असतं. ते युनिव्हर्स आपोआप ते समजतं आणि जे आपण विचार करतो, सारखं बोलतो ना, त्या गोष्टी आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये घडत जातात. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं आणि पॉझिटिव्हच विचार करायचा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये पण पॉझिटिव्हच घडत जातं. तर 4 गोष्टी आपण सकाळ संध्याकाळ झोपता उठता या बोलायच्या. मी तुम्हाला पुढे सांगते कोणत्या गोष्टी बोलायच्यात, म्हणजे कोणाला बोलून नाही दाखवायचं, पण मनातली मनात बोलायच्या. तर कशाचीच आपल्याला कमी पडत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये सगळं चांगलंच होत जातं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर घर आवरायला काढायला नवरात्राचं ना, त्यामुळं काल काय व्हिडिओ आला नाही आपला, पण परवा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता ना, त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला कशा प्रकारे मी मोटिवेट करू शकते, पॉझिटिव्हिटी देऊ शकते, हाच प्रयत्न करत असते. तर बोलायला लागले ना, तर मला ते लक्षात पण नाही की व्हिडिओची सुरुवात नाही केली मी आणि बडबड करत बसले. तर मध्ये थांबले होते जरा मी. तर मी तुम्हाला सांगत होते की आपण सकाळ संध्याकाळ 4 या गोष्टी बोलायच्या. तर त्या कोणत्या आहेत तुम्हाला सांगते मी. असं म्हणतात आपल्या हातांच्या रेषा आपलं भविष्य सांगत असतात, सगळं काय त्याच्यातच असतं. पण या हातांच्या रेषांवर माझा काही भरोसा नाही, मी त्याच्यावर भरोसा ठेवत पण नाही. पण जे आहे ना ते मी करते. तर सकाळी उठल्यानंतर आपले स्वतःचे हात दोन्ही समोर घ्यायचे, ते पाहायचे आणि हात पाहता पाहता कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आपल्या हाताच्या सगळ्यात पुढं माता लक्ष्मी असते, मध्यभागी सरस्वती मातेचा वास असतो आणि हाताच्या सगळ्यात पाठीमागं गोविंदाचा वास असतो, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा वास असतो. त्यामुळं सकाळी उठल्यानंतर आपल्या हातांकडे पाहायचं, हे 2-3 शब्द बोलायचं, हात चोळायचे चांगले आणि आपल्या डोळ्याला लावायचे आणि आपल्या मनातली मनात असं म्हणायचं, माझ्याकडे भरपूर आहे, माझ्याकडे क्षमतेपेक्षा जास्त आहे, माझं जीवन समृद्ध आणि परिपूर्ण आहे आणि मी खूप सुखी आहे, असं म्हणायचं. मनातली मनात म्हणायचं, कोणासमोर असं म्हणजे मोठ्यानं नाही बोलायचं, मनातली मनात बोलायचं. तरी पण ते शब्द आहेत ना युनिव्हर्सपर्यंत पोहोचले जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडत जातं. याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता तुम्ही म्हणता एवढे 2-4 शब्द बोलायचे आणि आपल्याला सगळं काही मिळणार आहे काय किंवा मिळेल, तुम्ही मला असं विचारता. तर तसं नाही. कोणत्याही क्षेत्रात आपण असू द्या, कष्ट हे करावेच लागतात, कष्टाशिवाय कोणताच पर्याय नसतोय. तर काय ना, आपण खूप कष्ट करतो आणि कष्ट करूनही आपल्याला जेवढं फळ पाहिजे तेवढं मिळत नाही किंवा फळ मिळालं तरी जसं येते तसं ते बाहेर निघून जाते. असं जर असेल ना, तर अध्यात्माची जोड ही लावावीच लागते. असं हे अध्यात्म आपण थोडंसं घ्यायचं, आत्मसात करायचं आणि मग पहा थोडासा बदल आपल्यात हळूहळू जाणवायला लागतो. असं म्हणतात ना, आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण स्वतः आहेत. आपल्याला कसं ग्रहण करायचंय हे आपल्यावर डिपेंड असते. आपण जर चावून नाही खाल्लं तर आपलंच पोट खराब होणार आहे, त्यामुळे चावून खावं लागतं. तसंच आहे, आपण जर चांगले विचार केले ना, तर आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच घडत जाणार आहे. पण कष्ट हे करावेच लागतात बरं का. कारण कसं आहे ना, आपलं आयुष्य भविष्य आपल्या मेहनतीवर, वेळोवेळी घेतलेल्या डिसिजनवर आणि आपल्या नशिबावर पण अवलंबून असतं. आणि त्यातली त्यात त्याला अध्यात्माची जर जोड लागली ना, तर आपलं नशीब उजळायला वेळ नाही लागत. आता तुम्ही म्हणता छाया लईच बडबड करते, तर बस करते आता. आणि हे पहा, सागरवरती चढला होता लॅपटॉपले भांडे सगळे खाली काढले होते, त्याच्यामध्ये पेपर आथरत असते खाली मी, तर त्यांनी ते पेपर अलगद काढून घेतलेत, म्हणजे ते लेफ्ट वगैरे असं मेनचट वगैरे होत नाही. ते जर लावूनच असतं म्हणा तरी पण थोडीफार पहिला धूळ वगैरे होतोच. तर ते पेपर काढले, तो झटकून घेतोय आता आणि झटकून घेतल्यानंतर त्याला मी ओला कपडा खालीवर असं पिळून देते, तो पुसून घेईन आणि कानेकोपऱ्याला याला लाल हिट असं मारून त्या कपड्यात टाकीतो ना आपण गोळ्या, कपड्याच्या गोळ्या म्हणतात किंवा डांबर गोळ्या पण म्हणतात त्याला. तर त्या गोळ्या टाकायच्या मध्ये मध्ये अशा, तर त्याने काय होतं, पाली बिली त्याच्यामध्ये जात नाही त्या गोळ्याच्या वासाने आणि कॉक्रोच पण होत नाही.
तर असं करत असते मी. साधारण मी किचनची साफसफाई करत होतो तोपर्यंत आकाश म्हणला मी आपल्याला काहीतरी स्नॅक बनवतो. तर तो असं कांदा टोमॅटो काय काय कापत बसला होता. तर आकाश आहे ना खाण्याचा एवढा शौकीन आहे ना, तो असं काहीतरी करतो, स्वतः खातो आणि आम्हाला पण खाऊ घालतो. तर काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता किचन क्लिनिंगचा थोडासा ना. तर बऱ्याचशा ताई म्हणल्या की तू ट्रॉल्या कशी साफ करत असते ते पण दाखव आम्हाला. तर ट्रॉल्या कशा साफ करते काय करत असते मी पुढे दाखवतेस तुम्हाला. आता लॅपटॉपले भांडे काढले होते खाली घासायला. सागरने सगळं ते झटकून झुटकून पुसून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये पेपर आथरलेत आणि ते गोळ्या वगैरे त्याच्यामध्ये टाकले, सगळं व्यवस्थित केलं होतं. सागर थोडा बसला होता, आराम करत होता, टाइमपास करत होता. तोपर्यंत मी ह्या टिपा डबे सगळं होतं ना लॅपटॉप ठेवलेलं ते घासलं, किचनवरच घासलं बेसिनमध्ये. आणि मोठ्याला 2 टिपा होत्या ना ते बाथरूममध्ये घासले आणि हॉलमध्ये फॅन खाली सुकायला ठेवलं होतं, ते सुकलं. त्यानंतर सागरला म्हणलं हे लॅपटॉप ठेवून दे आता. तर लॅपटॉप पुन्हा ते सगळे भांडे व्यवस्थित ठेवून दिलेत. मोठ्याले भांडे असं वरती ठेवायचं आणि ते अडचण होती. हे लॅपटॉप सगळे जे लागत नाही ना सारखे भांडे ते आतमध्ये ठेवून देत असते मी. आता तर टेरेसवरती आपण एवढं मोठं स्टोरूम बनवलंय ना, ते गच्च भरलंय सामानाने. सगळं जे एक्स्ट्राचं सामान असतं ना ते सगळं वरती ठेवून दिलंय मी स्टोरूममध्ये. कसं आहे ना, जास्त सामान नसतं आपल्याकडं, पण ते आपल्या गरजा वाढत जातात आणि आपण घेत राहतो ना, ते थोडंपासून ते एवढं सामान होतं ना, जास्तच वाढलं गेलं होतं. त्यामुळे ते स्टोरूम बनवावं लागलं. कारण घरामध्ये मला कधी कधी शूट घ्यावं लागायचं, इकडे तिकडे कॅमेरा फिरवावा लागायचा. कांदे ठेवायला सुद्धा जागा नव्हती बरं का ताईंनो. कांदे कुठं ठेवायचे हा प्रश्न पडायचा. आणि ते टपात असे भरून ठेवले ना कांदे, ते पटकन सडून जायचे. असे पसरून ठेवायला जागाच नव्हती. एवढं मोठं घर पण असं स्टोरेज इतकं कमी होतं ना, त्यामुळे ते वरती स्टोरूम बनवावं लागलं आपल्याला. आणि सगळं सामान एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये राहते. आता कांदे तर त्या स्टोरूममध्ये एका कोपऱ्याला असे पसरून दिलेत ना, ते वरती कांदे टाकल्यापासून ताईनो अक्षरशः एक कांदा सुद्धा सडला खराब झाला नाही बरं का. तर ते वातावरणावर मोकळ्या याच्यामध्ये सुद्धा खूप फरक पडतो. एकदम मस्त हवेला तिथं वरती स्टोरूममध्ये आता कांदे वगैरे राहतात, सामान सगळं राहतं. आणि ताईनं घरात इतकं काम पडतं ना, जेवढं काम करावं तेवढं कमीच आहे आणि काम काही दिसत नाही असं झालंय. काम काही दिसत नाही आणि हात काय गपचूप बसत नाही, यातली गत झाली आता. मुलं मला मदत करू लागतात म्हणून तरी बरं होतं, नाहीतर मी एकटीने काय काय केलं असतं. आणि माझे पोरं तर एवढे विचित्र आहेत ना, त्यांना ना कामवाली ताई लावले ना अजिबात त्यांना जमत नाही. घरामध्ये त्यांना अडचण झाल्यासारखी होती. त्यांना पहिल्यापासून माझी एकटीची सवय आहे ना, तर ते अशी दुसरी बाई आली, कोणी आलं ना, पाहुणे रावळे आले ना घरामध्ये, तरी ते एकदम असं त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं. आणि खालचं आपलं घर आहे ना एकदम सुटसुटीत झाले आता, जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित वस्तू ठेवल्यात आता. त्यामुळे ते बोलतात, बाई तुला काय काम सांगायचं ना ते आम्हाला सांग, आम्ही करतो, पण कामवाली मावशी काय तू लावू नको म्हणतात. त्यामुळे कामवाल्या मावशी काही मी लावत नाही, ते असं मला मदत करतात. तर किचन आवरायचं होतं ना, म्हणले आम्ही तुला सगळं किचन आवरू लागतो, टेन्शन काय घेऊ नको तू. सगळं घरातलं बारीक निरीक सगळं काम करतात, जिथल्या तिथं व्यवस्थित करतात. तर हे एक महत्त्वाचं झालं, म्हणजे चांगलं होतंय की त्यांचं लग्न झाले ना की त्यांच्या बायका एकदम सुखी राहतात. कारण जेंट्स माणसांना आहे ना घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला किंवा त्यांचं असं जिथल्या तिथं वस्तू ठेवायला खूप अवघड जातं. तर त्यांना सवय लागलेल्या आहेत त्या. फौजी साहेबांना पण तशी सवय, एकदम डिसिप्लिनमध्ये राहतात सगळेच. जिथल्या वस्तू तिथं व्यवस्थितपणा, सगळे स्वतःचं काम स्वतः करतात. त्यामुळं मला बरं पडतं. नाही तर मी एकटीने डोक्याला हात लावून बसले असते ताईंनो. जेवढं मोठं घर असतं ना तेवढं काम वाढलं जातं. एवढं मोठं घर, गार्डन, खालचं गार्डन, वरचं गार्डन सगळं मॅनेज करणं काही सोपं नाही आहे. आणि त्यातली त्यात आपलं यूट्यूब नंतर आपलं फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडले व्हिडिओ बनवायचे मला. एवढ्यांचे कमेंटचे रिप्लाय द्यायचे, सगळं 3 अकाउंट मॅनेज करायचे, सोपं नाही आहे ताईंनो. तर घरातले सगळे सपोर्ट करतात ना मला, त्यामुळे एवढं शक्य होतं. तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून प्रेम आशीर्वाद दिला. त्याबरोबर भरपूर ताई म्हटल्या तुझं परिवार खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळे तू इथपर्यंत पोहोचली. तर एकदम बरोबर बोलल्या ताईंनो. माझं परिवार एवढं सपोर्टिव्ह आहे ना, त्यामुळं सगळं काही शक्य होतंय. म्हणजे मुलांना एवढी चांगली सवय लागली ना ताईंनो, स्वतःच्या अंडरविअर ते स्वतः हाताने धुणार, मला धुवायला सुद्धा देत नाही. आणि त्यांच्या पॅन्ट आहेत ना, दोघांच्या पॅन्ट एकत्र करणार, जीन्स वगैरे, ते जीन्स वगैरे सगळं मशीनमध्ये धुवायला टाकणार. आणि जे टी शर्ट वगैरे ते वेगळे धुवायला टाकणार. आणि जे कॉलरचे शर्ट वगैरे आहेत ना ते हाताने धुवायला मग ठेवतात. सागर तर कधी कधी ते कॉलरचे शर्टसुद्धा स्वतः हाताने घासून धुवून काढतो. मला सुद्धा तो म्हणत नाही की मम्मी माझं कॉलेजचं शर्ट आहे वगैरे, एवढं धुवू वगैरे काहीच नाही. मी जर बिझी असले ना तो स्वतः हाताने धुत बसतो ताईंनो. एवढे समजदार मुलं येतं, काहीतरी पहिल्या जन्मीचे पुण्य मला कामाला आले. त्यामुळे फौजी साहेब मुलं एवढे समजदार मिळाले मला.
आता हे पहा फौजी साहेबांचं जुगाड आहे बरं का. हे ते ग्रीन मॅट आहे ना गवतासारखं ते आणलं त्यांनी आणि माप घेऊ घेऊ कापू कापू त्यांनी सगळ्या घरात खिडक्यांच्या आत सगळं जेवढं प्लॅटफॉर्म दिसतंय ना असं सपाट त्याच्यावरती सगळीकडे हे ग्रीन मॅट कापू कापू टाकलंय. कशामुळं? कारण कधी मध्ये ना असं मला वेळ मिळत नाही डस्टिंग करायला आणि डस्टिंग केली नाही ना तो धुळीचा लेअर आहे ना अलगद त्या खिडकीच्या तिथं कशावर असा दिसतो. त्यामुळे त्यांनी अख्ख्या घरातल्या खिडक्या आहेत ना तिथं असं ते ग्रीन मॅट कापू कापू टाकलेत. किचनमध्ये, हॉलमध्ये, दोन्ही बेडरूममध्ये जिथं पाहिजे तिथं घरात तुम्हाला हे ग्रीन मॅटच दिसतं. कारण ते म्हणतात 10-15 दिवसांनी 7-8 दिवसांनी हे ग्रीन मॅट पाण्यातून काढले सुकवले पुन्हा टाकले की झालं खिडक्या पुसून. सारखं सारखं डस्टिंग करत बसती म्हणले, सारखं सारखं पुसत बसती, तुला काय ते येडवाकडे जमत नाही आणि चिडचिड करत बसती म्हणले मग घरामध्ये राडा दिसल्यावर. तर त्यांच्यामुळं मला पण सवय लागलेली ना, तर असं घरात कोणाला असं काहीच अडचण त्यानंतर असं राडा अजिबात जमत नाही. त्यामुळे त्यांनी ते ग्रीन मॅट आणून कापून टाकले सगळ्या घरामध्ये. तर ते ग्रीन मॅट मी निरम्याच्या पाण्यामध्ये धुतले व्यवस्थित, ते सुकायला घातले. म्हणलं हे घरातलं सगळं आवरूपर्यंत ते सुकून जातील. आणि किचन एकदम वरचं पण पुसून पासून झालं होतं. बेसिनजवळ ते जरा पाणी उडतं ना त्या फिल्टरच्या तिथं ते घासून घेतलं. तर तुम्ही बघू शकता एकदम चकाचक झालं होतं सगळं घर. फक्त खाली ट्रॉल्या राहिल्या होत्या 1-2. तर मुलं काय बोलले संध्याकाळ होत आली आता 1-2 ट्रॉल्या राहिल्यात ना तेवढ्यानंतर घासबाई तू आता थकली अशी दिवसभर. आम्ही तरी मध्ये मध्ये थांबत होतो आराम करत होतो पण तू सारखीच चालू होती त्यामुळं तू काय आता जास्त लोड घेऊ नको, बाकीचं आपण उद्या सकाळी लवकर उठून करू म्हणले. तर ह्या ट्रॉल्या खाली पुसायचं राहिलं होतं ना आकाश म्हणला मी पुसून देतो आणि बास कर आता थोडंसं आराम कर मग स्वयंपाक बनवू संध्याकाळचा आणि बाकीचं उद्या बघू मग. तर काल रात्री थोडंसं अर्धवट काम राहिलं होतं ना, सकाळी मी उठले त्यानंतर मुलांना नाश्ते करून दिले, स्वयंपाक झाला आणि लागले पुन्हा आता किचन सगळं आवरायला. म्हणजे किचन आवरलं होतं पण जे स्वयंपाकाचे भांडे होते ना ते घासून घेतले आणि हे खिडक्यांच्यातले सगळे ग्रीन मॅट मी धुतले होते ना ते चांगले सुकले होते ते पण टाकून घेते म्हणलं. आणि भांडे घासून सगळे फॅन खाली सुकाय ठेवले होते ते पण छान कडकडीत सुकले होते, ते पण सगळे लावून घेते आता. कसं आहे सकाळ सकाळचं स्वयंपाक सगळं आवरलं किचन एकदा क्लीन झालं ना मग बाकीचं काम हे करता येतं. सकाळचा स्वयंपाक झाला नाही आणि आपण लगेच कामाला लागलो ना ह्या किचनच्या त्याच्या ते एक चुरचुरच लागून राहते की स्वयंपाक राहिलाय अजून स्वयंपाक राहिलाय अजून. त्याच्यामुळे म्हणलं पहिला स्वयंपाक करते म्हणजे सागरला पण कॉलेजला जायचं होतं, तो पण कॉलेजला जाईल आणि सगळेच खाऊन पिऊन निवांत झाले की मग आपलं हे भांडे निवांत लावता येते म्हणलं मग त्याला किती का वेळ लागा ना. आता किचनवरचं सगळं सामान घासून पुसून ठेवलं होतं ना मी ते ठेवायला लागले मी. पण जे पाठीमागं ठेवलं होतं नेहमी ठेवते ना मी किचनवरती छोट्याल्या बरण्या वगैरे सगळं, तर ते नाही ठेवणार मी कारण आपल्या किचनसाठी मी काही नवीन वस्तू मागवल्यात ना त्या ठेवायच्यात मला. त्यामुळं मी हे जुन्या जरा बरण्या वगैरे आहेत ना त्या मी क्रॉकरीमध्ये ठेवणार आहे. कारण बऱ्याचशा ताई बोलत होते की किचनमध्ये काचेच्या बरण्या वगैरे थोडं मागून घे, थोडंसं वेगळं वाटन आणि छान वाटन. तर त्यामुळे मी काचेच्या बरण्या वगैरे थोडंसं सामान मागवलं आहे आपल्या किचनसाठी. तेच तेच पाहून बोर होतं म्हणलं चला काहीतरी वेगळं पण होऊन जाईल. तर कोणतं कोणतं सामान काय मागवलं आहे मी पुढल्या व्हिडिओमध्ये ते दाखवणच आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने किचन सजवण्याचा प्रयत्न करते. आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत होते की ट्रॉलीमध्ये तू कसं साफ करते काय वगैरे हे पण दाखव, कशी काळजी घेते. तर ताईंनो हे मॉप घेतले मी आणि मॉबला मी मायक्रोफायबरचा जे कपडा आहे ना तो चांगला ओला करून पिळून बांधला आहे म्हणजे सगळी धूळ वगैरे सगळं निघून येतं आतून. तसं मी व्हॅक्यूम क्लिनरने सगळं क्लीन केलं आहे आतमधलं तरी पण थोडीफार धूळ राहते ना ते असं पुसून घेते मी कारण आतमध्ये जाता येत नाही किंवा हात पण पुरत नाही. तर असं पुसावं लागतं. पुसल्यानंतर जे लाल हीट वगैरे ना आपण जे कॉक्रोच मच्छर मारतो ना ते औषध मी असं स्प्रे मारत असते कानेकोपऱ्याला म्हणजे छोट्याल्या जाळ्या जुळ्या कातिंगी असतात ना ते मरून जातील. आणि स्प्रे मारल्यानंतर जे कपड्यात आपण ज्या गोळ्या ठेवतो ना डांबराच्या तर त्या गोळ्या टाकत असते मी कानेकोपऱ्याला म्हणजे कॉक्रोच वगैरे होत नाही त्याच्या वासाने, त्यांनी पाली बी घुसत नाही फर्निचरमध्ये. तर ह्या गोळ्या टाकत असते मी. तर अशी एवढी काळजी घेते आणि स्प्रे मारला ना 1-2 तास मी तसंच ठेवते ट्रॉल्या आणि त्यानंतर मग भांडे लावून व्यवस्थित ट्रॉल्या सेट करत असते. तर कसं आहे ना आपण जेव्हा ट्रॉले साफ केल्यात ना त्यावेळेसच स्प्रे मारून ठेवायचा म्हणजे भांडे वगैरे घासूस्तवर बराचसा वेळ निघून जातो. तर ट्रॉल्यांची एवढी काळजी घ्यावी लागती म्हणजे कॉक्रोच वगैरे होत नाही आपल्या ट्रॉल्यामध्ये नाही का. ट्रॉल्या करायला एवढं हौस लागती ना कधी ना मिळालं गटकेन मिळालं कधी ते पाहिलं नाही आणि ट्रॉल्या बनवायचं खूप हौस लागली पण आता खूप त्याचं मेंटेनन्स असतंय. तर चला असो ह्यावेळेस मी असं सिम्पलच किचन ठेवलं आहे जरा. आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.